हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात। तर बघा मग आज मी तुमच्या सोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली ब्लाउज डिझाइन शेअर करणार आहे। ऍक्च्युअली आपल्याला त्याच डिझाइन बघून कंटाळा येतो, वेगळी युनिक अशी डिझाइन बनवायची असते, साडीला छान दिसेल असं ब्लाउज मस्त वेगळा पॅटर्नचा रेडी व्हावा यासाठी। त्याचबरोबर आपल्याला कस्टमरला सुद्धा नवीन डिझाईनची आयडिया द्यायची असते। सो आजची जी काही डिझाईन आहे ती खूप सुंदर आहे, न्यू लुक मधली आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मी तुम्हाला ह्या ब्लाउज डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली ब्लाउज डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल। त्याचबरोबर नुसतं डिझाईन कशी बनवायची तेच नाही तर प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग साठीच्या काही टिप्स सुद्धा सांगणार आहे, जेणेकरून बाय चान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला फिनिशिंग सहित ब्लाउज डिझाईन कशी बनवावी ते हे सहजच लक्षात येईल। ठीक आहे, सो चला मग वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ब्लाउज डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल। ठीक आहे, सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात। इथे तुम्ही बघू शकतात की हा जो काही ब्लाउजचा बॅकनेक आहे तर तो इथे आपण ऑलरेडी कटिंग करून घेतलेला आहे। त्याचबरोबर त्याचा काट एकदम कमी उरलेला आहे आणि ब्लाउजचा बॅकनेक आणि अस्तरचा बॅकनेक अशी दोन्हींची कटिंग झालेली आहे आणि हे बघा एवढूसा काट आहे, बाकीचा आपण बाहीसाठी यूज केलेला आहे। तर खूप कमी काटापासून आज आपण छान अशी डिझाईन बनवणार आहोत आणि हा जो काही ब्लाउज आहे तर हा जरा साऊथ इंडियन टाईप साडीवरचा ब्लाउज आहे। सो त्यामुळे यावर थोडीशी वेगळी म्हणजे त्या साडीला मॅच होईल अशी आपण डिझाईन आज बनवणार आहोत। तर बघा मग सगळ्यात आधी आता मी तुम्हाला या ब्लाउजचं मेजरमेंट सांगते, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला तुमच्या मापानुसार गळ्याची मार्किंग कशी करावी तर ते सहज लक्षात येईल। तर बघा इथे ब्लाउजची उंची आहे 13 आणि 1 इंच मार्जिन, असं टोटल आपण इथे 14 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे। त्यानंतर इथून टाकलेला आहे आपण 2.5 इंचाची गळा रुंदी आणि 5.5 शोल्डर। ठीक आहे, आणि त्यानंतर आपण बघा इथे मुंडा सुद्धा घेतलेला आहे 5.5चाच। ॲक्च्युअली मुंडा हा साईजनुसार वेगवेगळा असतो, तर ही जी काही साईज आहे तर ती आहे 32। सो 32 साईजसाठी आपण मुंडा 5.5 घेत असतो। तर बघा मग इथून आपण मुंडा टाकलेला आहे आणि 1.5ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेपसुद्धा दिलेला आहे। त्यानंतर इथून घ्यायचा आहे छातीचा चौथा भाग, मी आत्ताच बोलली 32 छाती आहे। सो त्याचा चौथा भाग होतो 8 आणि 1.5 इंच मार्जिन, असं टोटल 9.5ला मार्किंग करून हा बॅक पार्ट इथे आपण कटिंग करून घेतलेला आहे। तर बघा मग आता सगळ्यात पहिले जी काही ब्लाउजच्या गळ्याची मार्किंग आहे तर ती आपण अस्तरवर करणार आहोत। तर मग इथे 2.5 इंच गळ्या रुंदीची आपण ऑलरेडी मार्किंग करून घेतलेली आहे आणि इथून आता जो काही तुमचा गळा असेल त्यामध्ये आपल्याला 1/2 इंच एक्स्ट्राचं मार्जिन ॲड करायचं आहे। तर बघा मी 11ला मार्किंग केली आणि 2.5 इंच गळा रुंदीची मार्किंग करून ह्या पद्धतीने हा बॉक्स इथे ड्रॉ केला। आता इथे बघा ह्या पद्धतीने गळ्याचा आकार दिलेला आहे, कारण की इथे आपल्याला घ्यायचा आहे व्ही शेप। ठीक आहे, आणि त्यानंतर आता वरती अजून एक आपल्याला छोट्याशा पॅचची मार्किंग करायची आहे। तुम्ही इथून करू शकतात किंवा थोडं वरून सुद्धा करायचं असेल तर करू शकतात। ठीक आहे, तर बघा असा शेप दिल्यानंतर मी इथून 1 इंचाला मार्किंग केली आणि पुन्हा या पद्धतीने आकार दिलेला आहे, म्हणजे 1 इंचाचा तो पट्टा आपल्याला इथे मार्किंग करायचा आहे। ठीक आहे, तर बघा मग ही गळ्याची मार्किंग आपण इथे करून घेतलेली आहे। आता ॲक्च्युअली याचा कलर वेगळा आहे तर तो चॉकने दिसत नाही, तर मी तुम्हाला दुसऱ्या चॉकने थोडासा डार्क करून दाखवते म्हणजे तुमच्या ते लक्षात येईल। तर बघा इथून या पद्धतीने आहे व्ही शेप आणि हा आहे आपला मधला शेप। ठीक आहे, आता बघा ही मार्किंग झालेली आहे, तर याची आता आपण कटिंग करून घेऊयात। तर जो काही बेसिक गळा आहे आपला व्ही शेप तर त्याची कटिंग सगळ्यात आधी आपण करणार आहोत। आता बघा मी इथून ह्या पद्धतीने इथे कटिंग करून घेतली आणि त्यानंतर हा जो काही मधला पॅच आहे तर त्याची सुद्धा आपण इथे कटिंग करून घेऊयात। तर बघा मग इथे ही गळ्याची आपली कटिंग झालेली आहे। तर मग आता आपल्याला ब्लाउज पीस आणि अस्तर एकमेकाला सगळ्यात आधी जोडून घ्यायचं आहे। तर ते कसं जोडायचं तर ते मी तुम्हाला सांगते। तर बघा मग सगळ्यात आधी काय करायचं आहे की जो काही आपला ब्लाउजचा बॅकनेक आहे तर तो सरळ ठेवायचा आहे आणि त्यावर कटिंग केलेला आपण अस्तरचा बॅक पार्ट इथे ठेवून घेऊयात आणि त्यानंतर इथे आता आपल्याला पिना लावून घ्यायच्या आहेत। तर बघा सेंटरला 1
आणि दोन्ही साईडच्या शोल्डरला एक एक अशा आपल्याला टोटल 3 पिना लावायच्या आहेत, जेणेकरून स्टिचिंग करताना आपला गळारुंदी स्प्रेड वगैरे व्हायला नको त्यासाठी. ठीक आहे. तर बघा सगळ्यात आधी आता गळ्याच्या साईडला आपल्याला साधारणतः पाव इंचाचं मार्जिन ठेवत इथे टीप मारून घ्यायची आहे. तर व्यवस्थित एकसारखं मार्जिन पकडायचं आहे, म्हणजे गळ्याचा शेप चेंज होणार नाही. सेंटरपर्यंत आल्यावर तिथून आता परत वरच्या साईडला बघा आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे, इथून इथपर्यंत. ठीक आहे. तर बघा आता गळ्याच्या साईडला आपली इथे टीप मारून झालेली आहे. त्यानंतर आता लगेचच कमरेच्या साईडला साधारणतः इथे अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून आपण टीप मारून घेऊयात. या स्टेपमुळे काय होईल की गळा आणि कमरेचा पाड दोन्हीही आपला सोबतच फिनिशिंग सहित रेडी होईल आणि इथे आपल्याला कमरपट्टीसुद्धा लावण्याची गरज पडणार नाही. तर बघा आता टीप मारून झाल्यानंतर जो काही ब्लाऊज पीस एक्स्ट्राचा आहे खालच्या साईडला तर तो कटिंग करून घ्यायचा आणि त्यानंतर गळ्याच्या मध्ये सुद्धा जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे ब्लाऊज पीसचा तर तो सुद्धा इथे आपण कटिंग करून घेऊयात. हे बघा ह्या पद्धतीने. ठीक आहे. आता त्यानंतर ह्या गळ्याला आपण छोटे छोटे कट्स मारूयात, जेणेकरून आपल्याला ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर त्याचा शेप वगैरे व्यवस्थित येईल आणि त्यामुळे मग गळ्याला फिनिशिंगसुद्धा छान येईल. तर बघा मग आता कट्स मारून झाल्यानंतर अशा पद्धतीने हा बॅक पार्ट सरळ करून घ्यायचा आहे आणि तो सरळ केल्यानंतर व्यवस्थित कमरेच्या साईडला आणि गळ्याच्या साईडला प्रेस करून घ्यायचा आणि सगळ्यात आधी आता आपल्याला इथे गळ्याच्या साईडला दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर बघा मग इथे दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की जो काही आपला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडणार नाही. त्यामुळे व्यवस्थित थोडं थोडं पकडत एकसारखं आपल्याला इथे दाबटीप देऊन घ्यायची आहे, इथून हे बघा या पद्धतीने. ठीक आहे. आता गळ्याच्या साईडला परफेक्ट फिनिशिंग सहित आपण इथे दाबटीप देऊन दिलेली आहे आणि त्यानंतर लगेचच आता आपण इथे कमरेच्या साईडला सुद्धा दाबटीप देऊन घेऊयात आणि इथे सुद्धा सेम तीच ट्रिक फॉलो करायची आहे की जो काही आपला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग वगैरे बिघडणार नाही. फिनिशिंगसाठी ही खूप इम्पॉर्टंट टिप आहे, सो नक्की नोट डाऊन करून ठेवा किंवा फॉलो तरी करा. ठीक आहे. तर बघा आता यानंतर काय करायचं आहे आपल्याला अस्तर आणि ब्लाऊजचा बॅक पार्ट एकमेकाला आहे तसं इथेच जोडून घ्यायचं आहे आणि जोडताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडायचं आहे. त्याचबरोबर कुठेही गोळा होणार नाही याची सुद्धा आपल्याला थोडीशी काळजी घ्यायची आहे. तर बघा आता या पद्धतीने व्यवस्थित जोडून घेतल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, जो काही ब्लाऊज पीसचा एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो इथे कटिंग करून घ्यायचा आहे एकदम कडेकडेने. हे बघा ह्या पद्धतीने. कारण काय तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे की ब्लाऊज पीसवर आपण म्हणजे जेव्हा कटिंग करतो तर ती अस्तरवर परफेक्ट करतो आणि ब्लाऊज पीसची आपण एक्स्ट्राचा कपडा ठेवून कटिंग करतो. म्हणूनच हे जोडून एक्स्ट्राचं कट करून परफेक्ट मापाचा इथे आधी बॅक पार्ट रेडी करून घेतलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर आता हा जो काही पॅच आहे तर तो आपण इथे रेडी करून घेऊयात. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही आपला रेग्युलर ब्लाऊज पीसचा कपडा यूज करू शकतात, कॉन्ट्रास्ट कपडासुद्धा यूज करू शकतात. बट इथे आता मी कार्ड जो आहे ॲक्च्युली तो सेमच दिसतोय पण तो यूज करणार आहे. त्याआधी बघा मी कॅनव्हास पेपर घेतला, डबल फोल्ड करून घेतलेला आहे आणि तो पॅच ठेवून आहे तशी मार्किंग केली. त्यानंतर इकडे थोडंसं बघा वाढवून घेतलेलं आहे आणि खालच्या साईडला सुद्धा थोडंसं वाढवलेलं आहे ते मार्जिनसाठी. सेम तीच मार्किंग बघा इकडच्या साईडला करून घेतली आणि आता आपण हे कटिंग करून घेऊयात. ठीक आहे. आता ह्याच मापाचं आपल्याला बघा ह्या काठावर पुरतंय का नाही ते एकदा चेक करायचं आहे. ठीक आहे, पुरतंय, थोडंसं किंचित वरती कमी पडतंय बट ठीक आहे, ते मार्जिनमध्येच आहे एक्स्ट्राचं, त्यामुळे आपल्याला एवढं सफिशियंट आहे. आता त्यानंतर काय करायचं बघा, इथून आपण हे अस्तरसाठी थोडंसं कट करून घेतलं. तर बघा मग जो काही काठ आहे तर तो सरळ ठेवायचा आहे आपल्याला. त्यानंतर त्यावर आपल्याला ठेवायचं आहे अस्तर, आपण जे काही या पॅचसाठी अस्तर कटिंग करून घेतलेलं आहे ते. तर मी बघा हे ह्या पद्धतीने ठेवलं आणि त्यावर ठेवायचा आहे मग आपल्याला हा कॅनव्हास पेपरचा पॅच. ठीक आहे. हे तिन्ही गोष्ट ह्या पद्धतीने ठेवून घेतल्यानंतर सगळ्यात आधी आता वरची जी काही मार्किंग आहे एक्झॅक्टली त्यावरच इथे आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. टीप मारताना कुठेही टीप आपली तिरकी वगैरे जाणार नाही याची थोडीशी काळजी घ्यायची आहे, कारण की आपण टीप कशी मारणार त्यावरच आपला हा जो काही पॅच आहे तर त्याचे आकार वगैरे फिनिशिंग सगळं डिपेंड आहे. आणि खालीसुद्धा बघा जी मार्किंग होती 1 इंचानंतरची तर तिथे आपण टीप मारून घेतलेली आहे. तर यानंतर बघा हे एक्स्ट्राचं आपण सगळं कट करून घेऊयात. सगळ्याच साईडचं थोडंसं किंचितचं मार्जिन ॲक्च्युली आपण इथे ठेवलेलं आहे. 1-1 लाईन किंवा 2-2 लाईन म्हटलं तरी चालेल. आणि त्यानंतर इथे बघा छोटे छोटे कट्स मारायचे आहे. आता इथे कट्स मारून झाल्यानंतर आपण खालच्या साईडला सुद्धा छोटे छोटे कट्स मारून घेऊयात, कारण हा पॅच आपल्याला सरळ करायचा आहे आणि आपण जेव्हा तो सरळ करू त्यावेळेस तो व्यवस्थित फोल्ड होणं
गरजेचं आहे, त्यामुळे मग कट्स मारणं सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. आणि बघा मग ह्या पद्धतीने स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने आपण हा पॅच इथे सरळ करून घेऊयात. अतिशय सावकाश, खूप जोरजोरात प्रेस करायचं नाही, तर बऱ्याचदा मग तो पॅच पूर्ण खराब होण्याचे चान्सेस असतात. कपडा वगैरे फाटतो खिचला की, त्यामुळे व्यवस्थित. आणि त्यानंतर आता बघा इथे आपल्याला द्यायची आहे दाबटीप. तर बघा मग इथे दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की जो काही आपला अस्तरचा आणि कॅनव्हासचा कपडा वगैरे आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली पॅचची फिनिशिंग इथे बिघडणार नाही. तर वरच्या साईडला टीप मारून झाल्यानंतर लगेचच कंटिन्यू आता आपण खालच्या साईडने सुद्धा इथे टीप मारून घेऊयात. हे बघा इथून, म्हणजे परफेक्ट असा व्यवस्थित आपल्या इथे हा पॅच रेडी होईल, कारण की ह्या पॅच आपला ॲक्च्युली दोन्ही साईडनी फिनिशिंग सहितच रेडी होत आहे. त्यानंतर बघा जो काही एक्स्ट्राचं आहे तर ते कट करून घेऊयात. आणि कटिंगच्या वेळेस जे होतं तर तेवढं ठेवून बघितलं तर व्यवस्थित पुरते आपल्याला. ठीक आहे. आणि साईडने सुद्धा टीप मारून घेतली, म्हणजे तिथून धागे वगैरे निघण्याचे चान्सेस सुद्धा राहणार नाही. आता यानंतर काय करायचं की इथे आपल्याला लेस लावायची आहे. तर बघा या ब्लाऊजवर थोडं वेगळं वर्क आहे, गोल्डन नाही आहे थोडं, तर जसं मॅच होतं आहे तशाच कलरची मी इथे लेस घेतलेली आहे. आणि वरच्या साईडला बघा हा जो काही पॅच आहे ना तर तिथे ही लेस लावून घ्यायची आहे. तर सिम्पल अशी ही लेस आहे. तुम्हाला वाटत असेल तर इथे तुम्ही डिझायनर लेससुद्धा यूज करू शकतात. तुमच्या साडीला ब्लाऊजला मॅच होणारी कॉन्ट्रास्ट लेससुद्धा इथे तुम्ही यूज करू शकतात. त्याचबरोबर गोल्डन होत असेल तर गोल्डन, सिल्वरचं सिल्वर किंवा कलरफुल तुम्हाला जी आवडेल ती लेस तुम्ही इथे यूज करू शकता. त्यानंतर बघा सेम तीच लेस आता मी इथे खालच्या साईडला सुद्धा लावून घेते. आणि आता इथे खालच्या साईडनं लावताना सुद्धा व्यवस्थित लावायची आहे. ॲक्च्युली शेप वगैरे चेंज होणार नाही याची काळजी घ्यायची आहे, म्हणजे परफेक्ट असा आपला पॅच इथे रेडी होईल. आणि बघा इथे लेसला आपण डबल टिप देऊयात. शक्यतो तुमची लेस जाड बारीक कशीही असो डबल टिप देण्याची सवय लावून घ्यायची. यामुळे काय होतं, लेस पॅक लागली जाते, वरती उचकत नाही आणि फिनिशिंगसुद्धा छान येते. त्यानंतर या पॅचचा सेंटर काढायचा आहे. गळ्याचा सेंटर आणि तो मॅच करत ह्या पद्धतीने इथे आपल्याला हा पॅच ठेवून घ्यायचा आहे. तर बघा मी इकडच्या साईडला पिन लावून घेते आणि आता इकडच्या साईडला व्यवस्थित त्याच लेवलमध्ये ठेवून आता मी टीप मारून घेते. तर मी इथे चॉकने पण मार्किंग करून ठेवलेली आहे. आणि एकदा आता टेपने सुद्धा आपण मोजून घेऊ शकतो, म्हणजे आपल्याला कन्फर्म होईल की आपला पॅच जो आहे तर तो तिरका वगैरे तर जात नाही आहे ना, तर व्यवस्थित सरळ आहे की नाही. ठीक आहे. आता मी चेकआउट करून घेतलेलं आहे. तर बरोबर बघा आता इथे टीप मारून ते व्यवस्थित पॅक करून घेते इथपर्यंत. ठीक आहे. तर स्टार्टिंगला एंडिंगला व्यवस्थित लॉकसुद्धा करायचं, जेणेकरून तो व्यवस्थित पॅक होईल. आता बघा दुसऱ्या साईडला सुद्धा व्यवस्थित टीप मारून आता आपण जोडूयात. तिथे सुद्धा बघा व्यवस्थित स्टार्टिंगला एंडिंगला लॉक करून घ्यायचा आहे, म्हणजे तो व्यवस्थित पॅक होऊन जाईल. ठीक आहे. तर बघा मग हा पॅच लावून झालेला आहे. त्यानंतर बघा तीच लेस आता इथे आपल्या ब्लाऊजला सुद्धा मॅच होते. सो मग मी थोडंसं अंतर सोडून ॲक्च्युली लेस लावते. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही एकदम जवळून पण लावू शकतात, म्हणजे गळ्याचे एकदम काठोकाठ. इथे तुम्ही पायपिंग वगैरे सुद्धा यूज करू शकतात, तुमच्या चॉईसवर आहे. बट इथे मी ही लेस लावली आणि थोडासा डिस्टन्स ठेवलेला आहे, म्हणजे आपल्या डिझाईनला अजून थोडंसं वेगळं लुक यावं यासाठी. कारण की पॅचला पण आपली लेस आहे, त्यामुळे डिस्टन्स असला की जरा ब्लाऊजचा आकार वगैरे म्हणजे डिझाईन थोडी छान आणि वेगळी जरा हटके दिसते त्यामुळे. तर बघा आता ह्या लेसला सुद्धा मी इथे डबल टिप देऊन घेत आहे. मी तुम्हाला पुन्हा सांगेल, तुमची लेस जाड बारीक कशीही असो शक्यतो डबल टिप देत चालायची आहे. ठीक आहे. तर बघा मग आपण सुद्धा इथे डबल टिप देऊन घेतलेली आहे. त्यानंतर काय करायचं बघा, आता आपल्याला कमरेच्या साईडला सुद्धा लेस लावायची आहे, कारण की आजकाल आपण बऱ्याच ब्लाऊजला लावत असतो आणि त्यामुळे आपल्या डिझाईन म्हणजे ब्लाऊजला छान लुकसुद्धा येतं. पण त्याआधी आपल्याला टक्स टाकायचे असतात. तर बघा मग सेंटरपासून 4.5 आणि उभा 4चा टक्स टाकून घेतला आणि ह्या पद्धतीने फोल्ड करून तिथे आपण टक्स टाकून घेऊयात. तर बघा इथे तिरका टक्स टाकलेला आहे आपण आणि टक्सला नेहमी डबल टिपसुद्धा देऊन घ्यायची. खाली व्यवस्थित लॉकसुद्धा करायचं, म्हणजे तिथून लवकर ओपन होत नाही आणि ओपन नाही झालं की आपला ब्लाऊजसुद्धा छान असा रेडी होतो, लवकर खराबसुद्धा होत नाही. ठीक आहे. तर बघा मग फायनली दोन्ही साईडला आता इथे आपले टक्स टाकून झालेले आहेत आणि त्यानंतर इथे आपण आता लेस लावून घेऊयात. तर खाली सुद्धा तुम्ही डायरेक्ट कमरेजवळून लावू शकतात, बट मी इथे सुद्धा थोडासा डिस्टन्स ठेवूनच लावून घेते बघा या पद्धतीने. ठीक आहे. आणि आता इथे सुद्धा मी डबल टिप देऊन घेते. तर बघा मग फायनली आता इथे कमरेच्या साईडला सुद्धा आपली डबल टिप देऊन झालेली आहे.
आणि बघा मग खूप छान असा लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाऊजची आपली इथे बॅकनेक संपूर्ण स्टिच करून झालेली आहे। तर बघा इथे मी सेंटरला ॲक्च्युली बटन लावलेले आहेत व्हाईट कलरचे। तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही बटन पॅच तुमच्या आवडीनुसार काही पण लावू शकतात, पण ह्या ब्लाऊजला जे मॅच होतात तर ते मी इथे लावलेलं आहे। तुमच्या ब्लाऊजला काय मॅच होईल त्यावर ते डिपेंड आहे, किंवा इथे बटन्स वगैरे काहीही लावलं नाही तरी सुद्धा चालेल, तुमच्या किंवा ते कस्टमरच्या चॉईसवर आहे। तर बघा मग फायनली व्ही गळ्यावर आपण खूप छान अशी लेटेस्ट ट्रेंडिंग इथे ब्लाऊजची डिझाईन तयार करून घेतलेली आहे। आणि सध्या व्ही गळ्याचं खूप ट्रेंड चालू आहे, त्यामुळे बरेच जण व्ही गळ्यावर ही ब्लाऊज डिझाईन शिवून घेत असतात। सो तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा, खूप सोपी पद्धत आहे। आणि मी तुम्हाला या डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स आहेत सांगितलेल्या आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला सुद्धा अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन सहजच बनवता यावी यासाठी। त्याचबरोबर मी तुम्हाला ज्या काही टिप्स आणि ट्रिक्स सांगितल्या तर त्या नक्की फॉलो करा, म्हणजे छान परफेक्ट फिनिशिंग सहित तुमची डिझाईन आणि ब्लाऊज दोन्ही पण रेडी होईल। ठीक आहे, तर चला मग आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात। आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा। त्याचबरोबर आजची आपली लेटेस्ट ट्रेंडिंग व्ही गळ्यावरची छानशी ब्लाऊज डिझाईन आवडली असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा, त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल। ओके, थँक्यू।